नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपल्या ॲग्रिकॉस ओंकार बुमकर. तर या ठिकाणी मंगेश शेटबर्दे यांच्या आपण वांग्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी आपण 3500 वांग्याची या ठिकाणी त्यांनी लागवड केलेली आहे. 3 फुटावर आणि या 2 बेडमध्ये अंतर 5 फुटाचं अंतर ठेवलेलं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी बारटोक ह्या वांग्याची या ठिकाणी लागवड केली होती. आपल्या वांग्याचे जे प्लॉटचे आहेत या ठिकाणी 5 तोडे कंप्लीट झालेली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी प्रत्येक 4 दिवसाला या ठिकाणी आपल्या प्लॉटचे 35 कॅरेट या ठिकाणी आपल्या प्लॉटमध्ये निघत आहेत. या ठिकाणी आपल्या अजून नवीन सुरुवात आहे. तर आपल्या चंदननगर मार्केटला साधारण 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपलं जे वांगे आहे ते मार्केटला या ठिकाणी खपतंय. तर मित्रांनो, या वांग्याचा जो प्लॉट आहे याची जी सेटिंग आहे हे आपण पाहू शकता. कशा प्रकारे शेंड्यापर्यंत आपण प्लॉटची सेटिंग घेतली. हा शेंडा आहे, त्याच्या आतमध्ये सुद्धा कशा प्रकारे छान प्रकारे प्लॉटची जी सेटिंग आहे ती सेटिंग चालू आहे. तर याच्यासाठी आपण शेंडे अळीचा उपाययोजना म्हणून या ठिकाणी आपण स्प्रे घेतला होता. तर या ठिकाणी शेंडे अळीचा स्प्रे आपण घेतल्यानंतर संपूर्ण प्रमाणात या ठिकाणी प्लॉटची शेंडे अळी या ठिकाणी 90% या ठिकाणी स्टॉप झालेली आहे. त्याचप्रमाणे ह्या वांग्यासाठी फक्त साईजसाठी या ठिकाणी जास्त प्रमाणात आपल्याला साईजसाठी काम करावं लागतं. त्याचप्रमाणे लाल कोळीवर या ठिकाणी जास्त प्रमाणात आपल्याला काम करावं लागतं. तर यासाठी आपण आज पावडर मेलोडीसाठी या ठिकाणी मेलोडिओ आणि त्याच्याबरोबर आपण एक दमसध्याचा या ठिकाणी स्प्रे घेतला होता. त्याच्यानंतर पावडर मेलोडीसाठी. त्याच्यानंतर मित्रांनो, आता आपल्या प्लॉटवर या ठिकाणी कुठल्याही प्रकारची बुरशीचा प्रादुर्भाव पण नाही आणि या ठिकाणी जी लाल कोळी त्याचाही प्रादुर्भाव नाही. शेंड्याळीचा प्रादुर्भाव या ठिकाणी होता. त्यासाठी आपण इमामेक्टिन बेंझोएट आणि क्लोरोसायपरचा या ठिकाणी इमामेक्टिन बेंझोएट पंपाला 10 ग्रॅम, क्लोरोसायपर पंपाला 40 ml याप्रमाणे आपण प्लॉटला फवारणी घेतली होती. त्याच्यानंतर आपली जी मित्रांनो उद्याची फवारणी या ठिकाणी आपल्या प्लॉटची जी हाईट आहे जी फवारणी ती उद्या या ठिकाणी आपण कॅब्रोटॉप पंपाला 40 ग्रॅम आणि त्याच्याबरोबर ॲक्झाडोस पंपाला 40 ml आणि त्याच्याबरोबर एखादं स्टेप्टोसायक्लिन वगैरे त्याची आपण या ठिकाणी फवारणी घेणार आहोत. त्याचप्रमाणे टोमॅटोची जी ग्रीप आहे ही साधारण आपल्या वांगे प्लॉटची जी ग्रीप आहे ही साधारण 5 ते 5.25 फूट या ठिकाणी 5.5 फुटापर्यंत या ठिकाणी आपल्या प्लॉटची जी हाईट आहे ती गेलेली आहे. तर मित्रांनो, फक्त हाईट न जाता या ठिकाणी म्हणजे वॉटर शूट न लांबता बुडापासून ते शेंड्यापर्यंत या ठिकाणी आपल्या प्लॉटची सेटिंग केलेली बघू शकता. शेंड्यासुद्धा या ठिकाणी फुल निघलेले. तर यासाठी आपण आता ड्रिप इरिगेशनमधून 13 मिलान त्यापर्यंत 10-14 परत मॅगाफॉलची या ठिकाणी आपण M60ची या ठिकाणी स्प्रे झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो, आता कुशन गोड आणि A to Z या ठिकाणी आपण स्प्रे घेतलेला आहे. त्यानंतर प्लॉटची जी ग्रीप आहे ती कशा प्रकारे झाली आहे त्याचप्रमाणे जे वांग्याची साईज आहे हे आपण पाहू शकता. कशा प्रकारे वांग्याच्या प्लॉटची साईज झालेली आहे. साईजसाठी आपण पाण्यातून एकरी 2.5 किलो 042 आणि त्याच्याबरोबर आपटेक सोडलं होतं. त्याच्यानंतर 09 याचा या ठिकाणी आपण प्लॉटमध्ये वापर केला होता. हा जो प्लॉट आहे ह्या प्लॉटची आपल्याला या ठिकाणी तोडे पण करून या ठिकाणी शेंड्याचा जो माल आहे आपले एक टार्गेट आहे त्या शेंड्याच्या मालचा जसं बुडाला माल निघला असा शेंड्याकडून आपल्याला त्या मालाची साईज करायची. तर मित्रांनो, आपल्या या ठिकाणी वांग्याचा प्लॉट असेल तर आपल्याकडून जर कृषी उद्योगाला औषध भेट द्या. सबस्क्राईब करा. धन्यवाद.